शासकीय कामांच्या थकीत बिलापोटी कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार कंत्राटदारांना अदा करण्यात येणाऱ्या देयक तपासणीच्या कामामधील 32 पैकी 11 स्टेप्स कमी केले आहेत। या निर्णयामुळे कंत्राटदारांची थकीत बिले लवकर अदा होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासकीय कामांची सुमारे 900 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। थकीत बिलं अदा करण्याऐवजी शासनाकडून नवीन कामांची टेंडर प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली आहे। थकीत बिलामुळे कंत्राटदारांचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कंत्राटदारांच्या प्रश्नांची दखल घेत बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना अदा करण्यात येणाऱ्या देयक तपासणीच्या कामातील स्टेप्स कमी करण्याबाबत आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन यांना दिले होते। त्यानुसार प्रशासनाने 32 पैकी 11 स्टेप्स कमी केल्याने कंत्राटदारांना त्यांच्या कामांची बिले लवकर मंजूर होण्यास यापुढे मदत होणार असल्याचे सभापती सारिका नांदेकर यांनी स्पष्ट केलं। नमस्कार, मी सारिका यशवंत नांदेकर, बांधकाम आणि आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सदस्य। गेली अनेक वर्ष आपल्या जिल्हा परिषदचे टेबल कमी करा अशी मागणी होत होती आणि त्या मागणीप्रमाणेच आणि आमचे नेते आदरणीय आंबेडकर साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही आमच्या जिल्हा परिषदच्या स्तरावरती 11 टेबल कमी करतो आहोत। आजपर्यंतच्या प्रणालीप्रमाणे 32 टेबल फिरल्यानंतर बिलं निघत होती, पण आता ती 21 वरती आलेलं आहे आणि आता इथून पुढं त्या आमच्या लेवलला झाल्यानंतर आम्ही आंबेडकर साहेबांशी बोललेलो आहोत की इथनं पुढचे अजून 11 टेबल आपण कमी करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद FMS या प्रणालीमध्ये आपल्याला या सिस्टीममध्ये बदल करावे लागतील। त्या पद्धतीनं आपल्या आंबेडकर साहेबांनी गोरे साहेबांच्या बरोबर बोलणं झालेलं आहे, त्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे। जर आम्ही सांगितलेल्या सूचना त्यामध्ये घेतल्या आणि FMSमध्ये सिस्टीममध्ये जर आम्ही सांगितल्या पद्धतीनं बदल केले तर आपण अजून 11 टेबल कमी करून ते 10 वरती आणू शकतोय आणि अशा पद्धतीने आपल्या बांधकामाचा जो सगळा विभाग आहे तो सुलभ आणि कमी वेळेमध्ये लोकांना बिलं मिळणार आहेत। आतापर्यंत जे 3-4 दिवस लागत होते ते आता 2 दिवस लागणार आहेत आणि अशाच पद्धतीने अजून सुधारणा आम्ही करण्यासाठी कटिबद्ध असू। धन्यवाद। या पत्रकार परिषदेस अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड आदी उपस्थित होते।